जे टाइप्स ऑफ इन्शुरन्स जे आहे तर त्यामध्ये सेकंड जे टाइप जो आहे तो आहे क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट. आता जनरली जे आहेत बिझनेस मध्ये जे आहेत एखादं घटना घडते, ती फायर असेल किंवा अर्थक्वेक असेल किंवा ब्लगरी असेल, थेफ्ट असेल, फ्लड असेल, तर या कारणांमुळे काय होतं व्यवसायाचं जे आहे ते नुकसान होत असतं. जनरली जे आहे या कारणांमुळे व्यवसायाचं फक्त स्टॉकचं किंवा ऍसेटच नुकसान होत नाही, तर त्यांचा रेग्युलर चालणारा जो बिझनेस जो आहे तो बिझनेस सुद्धा काय होतो डिस्टर्ब होतो. आणि तो डिस्टर्ब झाल्यामुळे त्यांचा प्रॉफिट जो आहे तो काय होतो कमी होतो. जेवढ्या दिवस जे आहेत ही घडलेली घटनेमुळे बिझनेस बंद राहतो, त्या बंद राहिलेल्या काळामुळे काय होतं व्यवसायाचा सेल जो आहे तो कमी होतो. आणि सेल्स त्यांचा कमी झाला, प्रोडक्शन त्यांचं कमी झालं, तर अर्थातच त्याचा परिणाम कशावर होतो प्रॉफिटवर होतो. म्हणजे त्यांचा प्रॉफिट जो आहे त्या प्रॉफिट रिडक्शन होतं. मग मग असा जो कमी होणारा प्रॉफिट आहे त्याला लॉस ऑफ प्रॉफिट म्हटलं जातं. मग हा लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे ह्या लॉस ऑफ प्रॉफिटची सुद्धा काय केलं जातं पॉलिसी उतरवली जाते. हा लॉस जो आहे बिझनेस मध्ये होणारा प्रॉफिट मध्ये होणारा जो लॉस आहे म्हणजे तुमचा जो कमी होणारा प्रॉफिट जो आहे तर त्या प्रॉफिटची काय केली जाते पॉलिसी उतरवली जाते. मग आता ही पॉलिसी उतरवत असताना जे आहे त्यासाठी काही महत्वाच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्ट लक्षात घेतलेला. त्यामध्ये डिसलोकेशन पिरियड आहे, इंडिमिटी पिरियड आहे, शॉर्ट सेल्स आहेत, ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आहे. तर ह्या सर्व कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघणं आपल्याला गरजेचं आहे. मग आता ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघितल्यानंतर आपल्याला स्टेप्स ज्या आहेत क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिटच्या स्टेप कडे आपल्याला जाता येईल. मग त्यासाठी ज्या आहेत आपण ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ह्या कन्सेप्ट ह्या आपण डिटेल्स बघूया. आता फर्स्ट ज्या आहेत आपल्याला ज्या आहेत या ठिकाणी फर्स्ट कन्सेप्ट ज्या आहेत तर आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेमची सुरुवात करताना आहे प्रॉब्लेमचे डेट ऑफ फायर जे आहे ती डेट ऑफ फायर आपल्याला माहित झाली पाहिजे. डेट ऑफ फायर आपल्याला एकदा समजली की त्यानंतर आपल्याला डिसलोकेशन पिरियड इंडिमिटी पिरियड जे आहे ते समजते. आता डिसलोकेशन पिरियड कशाला म्हणायचं, इंडिमिटी पिरियड कशाला म्हणायचं याही कन्सेप्ट आपल्याला बघावे लागतील. मग आपल्याला क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट फर्स्टली तुम्हाला जे आहे डेट ऑफ फायर समजली, डेट ऑफ फायर त्यावरून तुम्हाला फर्स्ट जे आहेत या ठिकाणी डिसलोकेशन पिरियड जे आहे फर्स्ट कन्सेप्ट जे आहे डिसलोकेशन पिरियड तो दिला जातो. आता डिसलोकेशन पिरियड म्हणजे काय तर डेट ऑफ फायर टू रिऑर्गनायझेशन ऑफ बिझनेस. म्हणजे ज्यावेळेस व्यवसायावरती एखादं संकट येतं त्या संकटापासून म्हणजे आग लागली व्यवसायामध्ये तर त्या दिवसापासून तर पुन्हा बिझनेस पूर्ववत होण्याची डेट किंवा पुन्हा तो बिझनेस सुरू होण्याची डेट. म्हणजे आग लागल्यापासून तर पुन्हा तो बिझनेस कधी सुरळीत चालू झाला त्या डेट पर्यंत जो पिरियड आहे त्या पिरियडला काय म्हणायचं डिसलोकेशन पिरियड. म्हणजे ज्या दिवशी आग लागली त्या दिवसापासून व्यवसायाचं नुकसान झालं, त्या दिवसापासून व्यवसाय बंद झाला आणि पुन्हा तो व्यवसाय सुरू होण्यासाठी 2-3 महिने लागले. मग तो जो पिरियड आहे तर त्याला काय म्हणायचं डिसलोकेशन पिरियड.
म्हणजे सपोज या ठिकाणी तुमचा फायनान्शियल इयर जे आहे ते फायनान्शियल इयर आहे 1 जानेवारी 2020 31 डिसेंबर 2020. इथे ज्या आहेत 1 एप्रिलला ज्या आहेत 1 एप्रिल 1 एप्रिलला तुमच्या व्यवसायावरती एक संकट आलं. त्या संकटामुळे बिझनेस तुमचा एक 4 महिने बंद राहिला. एप्रिल, मे, जून, जुलै. म्हणजे सपोज 1 ऑगस्ट पर्यंत जे आहे तुमचा बिझनेस जो आहे ते 1 ऑगस्टला चालू झाला, रिऑर्गनाइज झाला. म्हणजे तुमचा हे 4 महिने जे आहेत, हा 4 महिने तुमचा बिझनेस बंद राहिला किंवा या 4 महिन्यामध्ये तुमचा बिझनेस स्लो झाला. हा जो पिरियड जो आहे हा 4 महिन्याचा पिरियड, तर ह्या पिरियडला काय म्हणायचं? डिसलोकेशन पिरियड. मग आता व्यवसायामध्ये ज्या आहेत, बिझनेस मध्ये ज्या आहेत, तर हा जो डिसलोकेशन पिरियड आहे, या पिरियड मध्ये झालेलं जे नुकसान आहे, झालेला जो लॉस ऑफ प्रॉफिट आहे, या लॉस ऑफ प्रॉफिट वर काय केलं जातो? पॉलिसी उतरवली जाते. मग आता व्यवसाय किती महिने बंद राहणार आहे ही पॉलिसी उतरवताना माहिती असतं का? नाही. पण ते बिझनेसच्या कॅपॅसिटी वरती ते ठरवतात की आपला बिझनेस जो आहे एवढ्या महिने तो बंद राहू शकेल, गृहीत धरलेला असतो. मग जो पॉलिसी पिरियड आहे, म्हणजे पॉलिसी उतरवताना जो पिरियड गृहीत धरला जातो, पॉलिसी उतरवताना त्याला काय म्हटलं जातं? इंडेमिनिटी पिरियड. म्हणजे त्यालाच पॉलिसी पिरियड असंही म्हटलं जातं. पॉलिसी पिरियड. मग हा इंडिमिनिटी पिरियड आता सपोज तुमचा डिसलोकेशन पिरियड 4 महिन्याचा आहे, मग तुमचा इंडिमिनिटी पिरियड पॉलिसी तुम्ही काय ते 6 महिन्याची उतरवलेली आहे, 6 मंथ पॉलिसी. तुमचा बिझनेसची कॅपॅसिटी आहे त्यानुसार तुम्ही इन्शुरन्स जो आहे तो 6 महिन्याचा उतरवलेला आहे. 6 महिने तुमचा बिझनेस बंद राहील असं तुम्ही गृहीत धरलं. मग हे इंडिमिनिटी पिरियड झाला 6 मंथ आणि तुमचा ऍक्च्युअल बिझनेस बंद राहिला 4 मंथ. मग तुम्हाला पॉलिसी जी आहे ती किती महिन्याची मिळेल? फक्त 4च महिने. कारण ऍक्च्युअल तुमचा बिझनेस जो आहे किती दिवस बंद राहिला? 4 महिने बंद राहिला. म्हणजे यामध्ये जे आहे डिसलोकेशन पिरियड आणि इंडिमिनिटी पिरियड यामध्ये जो कमी असेल तो पिरियड काय केला जातो? पॉलिसीसाठी गृहीत धरला जातो. म्हणजे डिसलोकेशन पिरियड आणि इंडिमिनिटी पिरियड विच एव्हर इज लेस. म्हणजे यामध्ये या दोन्ही पिरियड मध्ये जो कमी असेल तो पिरियड काय केला जातो? पॉलिसीसाठी गृहीत धरला जातो. आणि त्याच पिरियडचा काय केला जातो? शॉर्ट सेल जो आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. शॉर्ट सेल्स म्हणजे आता आपल्याला जे आहे थर्ड स्टेप जे आहे ते आहे शॉर्ट सेल्स. आता शॉर्ट सेल्स म्हणजे काय? की तुमचा जो व्यवसाय बंद राहिला, आता या ठिकाणी जे आहे 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट काय झाला? तुमचा व्यवसाय बंद राहिला. 4 महिने तुमचा व्यवसाय बंद राहिला. त्याच्यामुळे तुमच्या सेल्स वर काय झाला? परिणाम झाला. मग यामध्ये किती परिणाम झाला सेल वरती? किती सेल तुमचा कमी झाला? मग तो कमी झालेला सेल जो आहे तर त्याला काय म्हणायचं? शॉर्ट सेल. मग हा ओळखायचा कसा? तर तुम्हाला हे जे फायनान्शियल इयर आहे चालू फायनान्स याच्या मागचं फायनान्शियल इयर म्हणजे आता या ठिकाणी जे आहे तुम्हाला 1 जानेवारी 20 ते 31 डिसेंबर 20 हे फायनान्शियल इयर जे आहे यामध्ये 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट या 4 महिने बिझनेस बंद राहिला. म्हणजे हा ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड आहे. तुम्हाला करस्पॉन्डिंग प्रिव्हियस इयर पिरियड बघायचा हा 4 महिन्याचा. म्हणजे या ठिकाणी जे आहे 1 जानेवारी 2019 31 डिसेंबर
2019. हा जो प्रिव्हियस इयर, हे प्रिव्हियस फायनान्शियल इयर आहे, त्याच्यामधला करस्पॉन्डिंग म्हणजे तुमचा डिसलोकेशन 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट. मग 1 एप्रिल 2019 टू 1 ऑगस्ट 2019 हा 4th मंथ पिरियड आहे. आपला ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड आहे 2020 मधला 4 महिन्याचा, त्याच्या मागच्या वर्षी 4 महिन्याचा, म्हणजे हा करस्पॉन्डिंग पिरियड आहे. हा करस्पॉन्डिंग पिरियड आहे 4 महिन्याचा, करस्पॉन्डिंग प्रिव्हियस. या 4 महिन्याचा सेल तुमचा किती होता मागच्या वर्षी, आणि चालू वर्षी हे जे संकट आलं या 4 महिन्याचा पिरियड किती आहे, म्हणजे सेल्स किती आहे. हा जो सेल्स आहे याचा डिफरन्स आहे, त्याला काय म्हणायचं, शॉर्ट सेल. म्हणजे इथे तुम्हाला या ठिकाणी घ्यावं लागेल सेल्स फॉर करस्पॉन्डिंग पिरियड, करस्पॉन्डिंग प्रिव्हियस इयर म्हणा, प्रिव्हियस इयर, सेल फॉर करस्पॉन्डिंग प्रिव्हियस इयर डिसलोकेशन पिरियड, डिसलोकेशन पिरियड म्हणजे हा मागच्या वर्षाचा 4 महिन्याचा लेस. जर आता यामध्ये जाय मागच्या वर्षीचा तुमचा सेल आहे तर बिझनेस दरवर्षी तुमचा वाढतो, म्हणजे वाढतो तुमचा ट्रेंड जो आहे बिझनेसचा ट्रेंड कसा आहे. मग जो बिझनेसचा ट्रेंड जर इन्क्रीज ट्रेंड असेल तर मागच्या वर्षीचे जे सेल्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागतील, ते इन्क्रीज करावं लागतील तेवढे. तुमचा बिझनेस ट्रेंड किती टक्क्याने दरवर्षी तुमचा बिझनेस वाढतो, सेल वाढतो, मग तो इन्क्रीज जो आहे तो ट्रेंड जो आहे तुम्हाला इन्क्रीज करा, म्हणजे हे जे सेल्स आहे या सेल्स मध्ये तेवढे पर्सेंटेज तुम्हाला काय करावं लागतील, इन्क्रीज करावं लागतील. म्हणजे हे मागच्या वर्षीचे सेल जे आहे तर ते इन्क्रीज करून टोटल या वर्षी एवढा सेल झाला असं गृहीत धरलं जातं. परंतु या संकटामुळे तो झाला नाही, मग त्यामध्ये लेस ऍक्च्युअल सेल्स फॉर डिसलोकेशन पिरियड और इंडिमिटी पिरियड. मग तुमचा हा जो सेल आहे करस्पॉन्डिंग पिरियडचा त्याच्यामध्ये इन्क्रीज ट्रेंड असेल, तो इन्क्रीज ट्रेंड तुम्हाला त्या ठिकाणी ऍड करावा लागेल. इन्क्रीज ट्रेंड ऍड केल्यानंतर तुम्हाला टोटल सेल मिळेल, त्यामध्ये ऍक्च्युअल जो तुमचा हा जो पिरियड आहे करंट डिसलोकेशन पिरियड तो तुम्हाला लेस करावा लागेल, आणि तो लेस केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, शॉर्ट सेल्स. म्हणजे या ठिकाणी जे आहे तुम्हाला करस्पॉन्डिंग प्रिव्हियस इयर जे आहे त्याचा सेल्स तुम्हाला बघावा लागेल. म्हणजे ह्या पिरियडचा जो आहे या पिरियडचा या 4 महिन्याचा सेल जो आहे तुमचा किती झाला तो सेल्स. जर बिझनेसचा ट्रेंड जर इन्क्रीज असेल तर ते पर्सेंटेज तुम्हाला इन्क्लूड करावं लागेल. म्हणजे तुम्हाला टोटल या वर्षाचा सेल एवढा झाला असता असं एवढा सेल मिळेल, आणि त्यातून ऍक्च्युअल जो झाला तो लेस करायचा, म्हणजे ऍक्च्युअल तुमचा एवढा नुकसान झालं सेलच्या तेवढा शॉर्ट सेल झाला. मग आता हे शॉर्ट सेल तुम्ही शोधले, म्हणजे डिसलोकेशन पिरियड इंडिमिटी पिरियड तुम्हाला समजलं, त्यावरून तुम्ही जर शॉर्ट सेल शोधले तर ह्या शॉर्ट सेल्स वरून तुम्हाला काय करायचं, नेक्स्ट पुढे जे आहेत म्हणजे यावरून तुम्हाला काय करायचं, पुढे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज तुम्हाला शोधायचं. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मिळाल्यानंतर शॉर्ट सेल्स मल्टिप्लाय ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे ऍक्च्युअल लॉस, तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट मिळेल. मग आता इथे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज, ग्रॉस प्रॉफिट रेट त्याला आपण म्हणू, किंवा पर्सेंट.
मग आता ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे. आता मागच्या मेथड मध्ये ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज किंवा ग्रॉस प्रॉफिट रेटचा फॉर्म्युला वेगळा होता, या ठिकाणी वेगळा आहे. आता ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज जर शोधायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे तुम्हाला नेट प्रॉफिट हा नेट प्रॉफिट प्रिव्हियस इयरचा प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस divided by previous year or sales for previous year multiply 100. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेजचा क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिटचा फॉर्म्युला हा आहे नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल फॉर प्रिव्हियस इयर. म्हणजे तुमचा लास्ट इयरचा सेल जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा. त्याच पद्धतीने लास्ट इयरचा जो नेट प्रॉफिट जो आहे तो नेट प्रॉफिट घ्यायचा आणि पॉलिसी उतरवताना जे कोणकोणते इन्शुअर स्टँडिंग चार्जेस घेतलेले आहेत ते. आता इन्शुअर स्टँडिंग चार्जेस म्हणजे कोणते की पॉलिसी उतरवत असताना जे स्टँडर्ड चार्जेस गृहीत धरलेले आहेत ते. मग त्यामध्ये जे आहे तुमचं रेंट आहे, रेट्स आहेत, टॅक्सेस आहेत, त्यानंतर परमनंट तुमच्याकडे स्टाफ असेल त्या स्टाफची सॅलरी आहे. तर असे जे आहेत इंटरेस्ट ऑन लोन आहेत, तर हे जे सगळे चार्जेस जे असतील पॉलिसीमध्ये इन्क्लूड असणारे तर ते इन्शुअर स्टँडिंग चार्जेस या ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज जे आहेत ते घेत असताना तुम्हाला हे इन्शुअर स्टँडिंग चार्जेस प्लस नेट प्रॉफिट डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर सेल्स. जे प्रिव्हियस इयरचं फायनान्शियल इयर जे आहे त्याचं पूर्ण वर्षाचे सेल्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहे. सेल्स फॉर प्रिव्हियस इयर म्हणजे हे 12 मंथ्स टोटल जे आहेत 12 महिन्याचं जे आहे वर्ष असतं त्या वर्षाचे पूर्ण सेल जे आहे ते घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला हे पर्सेंटेज मिळाल्यानंतर जे आहे तुम्हाला काय मिळतं इथे लॉस ऑफ प्रॉफिट किंवा त्याला म्हटलं जातं ग्रॉस क्लेम. आता हे ग्रॉस क्लेम जे आहे त्याचा एक फॉर्म्युला आहे ग्रॉस क्लेम इज इक्वल टू शॉर्ट सेल्स multiply gross profit rate. म्हणजे तुम्हाला काय मिळेल ग्रॉस क्लेम मिळेल. जर तुम्हाला पॉलिसी अमाऊंट दिलेली असेल आणि ती पॉलिसी अमाऊंट जी आहे ती ग्रॉस क्लेम पेक्षा जर कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतो ऍव्हरेज क्लॉज करावा लागतो. म्हणजे या स्टेपने तुम्हाला नेक्स्ट जे आहेत नेक्स्ट स्टेप तुमची असेल ऍव्हरेज क्लॉज. आणि प्रत्येक वेळेस जो आहे तो फॉर्म्युला जो आहे मेथड्स मध्ये जे आहे ते चेंज होत असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला स्टार्टिंग ऍव्हरेज क्लॉज जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर या ठिकाणी जे आहेत म्हणजे फर्स्टली जे आहे तुम्हाला डेट ऑफ फायर तुम्हाला समजली, त्यावरून डिसलोकेशन पिरियड आणि इंडिमिटी पिरियड तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये सर्च करावे लागतील. डिसलोकेशन पिरियड समजला किती महिन्याचा आहे, इंडिमिटी पिरियड तुम्हाला समजला, त्यापैकी जो लेस असेल विच एव्हर इज लेस आणि त्यानुसार जे आहे तुम्हाला काय करावं लागेल शॉर्ट सेल जे आहे ते शॉर्ट सेल्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतील. म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड सेल्स तुम्हाला घ्यायचे, जर इन्क्रीज ट्रेंड असेल तर तो इन्क्रीज करायचा आणि लेस ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड जो आहे तर त्या पिरियडचा सेल जो आहे तो तुम्हाला लेस करायचा म्हणजे तुम्हाला काय मिळेल शॉर्ट सेल्स मिळेल. आणि हा शॉर्ट सेल्स मिळाला की तुम्हाला नेक्स्ट ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज जे आहे ते सर्च करायचं.
ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज सर्च करत असताना नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय प्रिव्हियस इयर सेल्स. प्रिव्हियस इयर अॅन्युअल सेल्स म्हटलं तरी चालेल, मल्टिप्लाय 100. आता हे इन्शुअर स्टँडिंग चार्जेस जे आहेत त्याची कन्सेप्ट इथे दिली. दीज आर दी एक्सपेन्सेस रिक्वायर्ड टू बी incurred irrespective of the fact whether the business activities are suspended or not. They includes wages, salaries, rent, rates, taxes, insurance, director fees, auditor fees, interest on loan, interest on debentures, etc. म्हणजे ज्या 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 गोष्टीने या लॉसवर परिणाम होणारे जे जे एक्सपेन्सेस आहेत, जे चार्जेस आहेत, तर ते सर्व चार्जेस जे आहेत इन्शुअर स्टँडिंग चार्जेस मध्ये असतात, किंवा त्यांनी सांगितलेले असतात कोणते कोणते चार्जेस आहेत, तेवढे चार्जेस जे आहेत त्या ठिकाणी घ्यायचे. तुम्हाला टोटल जे आहेत स्टँडिंग चार्जेस दिलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला इन्शुअर्ड आणि अनइन्शुअर्ड सांगितलेले असतात. तर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज कॅल्क्युलेट करत असताना फक्त इन्शुअर स्टँडिंग चार्जेस घ्यायचे आहेत. इन्शुअर स्टँडिंग चार्जेस घेऊन तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज जे आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज मिळालं की तुम्हाला लॉस ऑफ प्रॉफिट काढतात. लॉस ऑफ प्रॉफिट और ग्रॉस क्लेम इज इक्वल टू शॉर्ट सेल्स मल्टिप्लाय ग्रॉस प्रॉफिट रेट. आता ग्रॉस प्रॉफिट रेट तुम्हाला कळाल्यानंतर ऍव्हरेज क्लॉज तुम्हाला आहे. ऍव्हरेज क्लॉज जो आहे तर इफ द अमाउंट ऑफ पॉलिसी इज लेस दॅन द ग्रॉस प्रॉफिट in the standard sales, the amount of claim is reduced in the ratio of amount of policy to gross profit in standard sales. यावरून तुम्हाला जे आहे ते काय करायचंय, जर तुमची जर ग्रॉस प्रॉफिटचा अमाऊंट जास्त असेल पॉलिसी अमाऊंट पेक्षा, तर तुम्हाला काय करायचं, ऍव्हरेज क्लॉज जो आहे तो तुम्हाला ऍव्हरेज क्लॉज कॅल्क्युलेट करायचा आहे. ऍव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये ऍव्हरेज क्लॉज इज इक्वल टू अमाऊंट ऑफ पॉलिसी मल्टिप्लाय अमाऊंट ऑफ क्लेम, म्हणजे तुमचा ग्रॉस क्लेम. ग्रॉस क्लेम जो आहे किंवा लॉस ऑफ प्रॉफिट जो आहे तो अमाऊंट ऑफ पॉलिसी मल्टिप्लाय अमाऊंट ऑफ क्लेम किंवा लॉस ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय ग्रॉस प्रॉफिट इन स्टँडर्ड सेल्स, मीन 12 मंथ एंडिंग ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे तुमचा आग लागल्यापासूनचे 12 महिने कंटिन्यू. जर तुमचे 1 एप्रिलला जर आग लागली असेल, 1 एप्रिल पासून रिटर्न मार्च पर्यंत, आपलं आपण उदाहरणादाखल 1 जुलै घेतलं, 1 जुलै पासून पाठीमागे जायचं जून पर्यंत, म्हणजे ते 12 महिन्याचा जो सेल्स आहे तो सेल्स तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे आफ्टर 12 मंथ एंडिंग सेल्स आपण त्याला म्हणतो, तो सेल्स घ्यायचा. तर अशा पद्धतीने जे आहे ऍव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला आहे. तर उद्याच्या लेक्चरला जे आहेत आपण याचं डिटेल जे आहेत ते प्रॉब्लेम जे आहेत डिटेल्स आपण घेणार आहोत. प्रॉब्लेमला आपण उद्याच्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत.